श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावर नियतीने असा एक खेळ मांडला आहे ज्याची कल्पना कदाचित तुमच्या तर्काच्या पलीकडे आहे. गुरुजींना मिळालेला हा दृष्टांत केवळ योगायोग नाही, तर येणाऱ्या महासंकटाची ही एक गडद सावली आहे. येणाऱ्या काही तासात नेमके काय घडणार आहे, तुमच्या कुंडलीतील ग्रहाची चाल अचानक का बदलली, गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या उंबरठ्या बाहेर एक अशी अदृश्य शक्ती दबा धरून बसली आहे जी तुमच्या सुखाच्या झोपेत मिठाचा खडा टाकू शकते. हे संकट तुमच्या कर्माचे फळ आहे की नशिबाची क्रूर थट्टा, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणाकडे अत्यंत बारकाईने पाहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न केले ते आता अधिक आक्रमक झाले आहे. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की तुमच्या घराच्या शांततेचा भंग करणारा एखादा मोठा भूकंप तुमच्या खासगी आयुष्यात येऊ शकतो. पण घाबरू नका, कारण या संकटाच्या पोटातच अफाट धनसंपत्तीचा आणि राजयोगाचा एक गुप्त मार्ग दडलेला आहे. जोपर्यंत तुम्ही या संकटाचा सामना करत नाही, तोपर्यंत कुबेराचा तो खजिना तुमच्यासाठी उघडला जाणार नाही. तुमच्या आयुष्यातील ही आर या पारची लढाई आता निर्णायक वळणावर आली असून एका चुकीच्या पावलामुळे तुम्ही होत्याचे नव्हते करू शकता. मेष राशीच्या जातकांनो, हे केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या भविष्याचा अर्थ आहे. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी अर्धवट सोडणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. तुमच्या आयुष्यात येणारे ते दोन मोठे धोके कोणते आणि त्यातून वाचण्यासाठी कोणता गुप्त सिद्ध मंत्र गुरुजींनी दिला आहे, तुमच्या घराची कंगाली दूर करणारा तो एक छोटासा उपाय तुमच्या नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकतो. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या भयानक संकटातून सुखरूप बाहेर काढायचे असेल आणि भविष्यातील सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल, तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने बघणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काहीही उरणार नाही. गुरुजींनी मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावर एका अशा अदृश्य संकटाचे ढग जमा झाले आहेत ज्याची चाहूल तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. हे संकट तुमच्या घरातील शांतता आणि तुमच्या कामाच्या ठिकाणच्या स्थिरतेवर घाला घालू शकतं. ग्रहाची ही युती सुचवते की तुमच्या जवळच्या कोणीतरी व्यक्तीकडून किंवा हे संकट तुमच्या घरातील शांतता किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणच्या स्थिरतेवर घाला घालू शकतं. ग्रहाची ही युती सुचवते की तुमच्या जवळच्याच कोणीतरी व्यक्तीकडून किंवा अनपेक्षित घटनेतून तुम्हाला मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. हे संकट जितके भयानक दिसते तितकेच ते तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण गुरुजी म्हणतात, जेव्हा काळ परीक्षा घेतो तेव्हाच खऱ्या हिऱ्याची ओळख पटते. मेष राशीच्या जातकांनो, हे संकट नेमके कोणत्या रूपाने येईल हे ओळखणे कठीण आहे. कदाचित ते एका गोड बोलणाऱ्या शत्रूच्या रूपात असेल किंवा अचानक उद्भवलेल्या कायदेशीर गुंतागुंतीच्या रूपात. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे, तुमच्या कुंडलीतील राशी परिवर्तनामुळे तुमची निर्णय क्षमता कमकुवत होऊ शकते, ज्याचा फायदा तुमचे विरोधक घेण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमच्या सभोवतालच्या लहान लहान बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तुमच्या घरातील कलह किंवा कामाच्या ठिकाणी होणारी तुमची निंदा ही त्या मोठ्या संकटाची केवळ एक लहान ठिणगी असू शकते, जी संपूर्ण आयुष्याला वेढून घेण्याची ताकद ठेवते. मात्र मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी हेही स्पष्ट केले आहे की या संकटाकडे घाबरून पाहण्यापेक्षा सावध राहून पाहणे अधिक गरजेचं आहे. हे संकट केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेले नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींना बाहेर काढण्यासाठी आलं आहे. ज्याप्रमाणे वादळात
वादळानंतर आकाश स्वच्छ होतं, त्याप्रमाणे या संकटाच्या सामन्यानंतर तुमचे आयुष्य एका नव्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. पण या वादळात टिकून राहण्यासाठी गुरुजींनी दिलेला संयमाचा आणि गोपनीयतेचा सल्ला पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही या काळात स्वतःवर ताबा मिळवलात तर हे संकट तुमच्यासाठी भविष्यातील यशाचा पाया ठरेल. गुरुजींनी मेष राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत धक्कादायक पण आनंदाची भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते जेव्हा तुम्हाला वाटेल की चहूबाजूनी संकटांनी घेरले आहे आणि आता बाहेर पडायला कोणताही मार्ग उरलेला नाही, नेमक्या त्याच वेळी तुमच्या आयुष्यात कुबेराचा खजिना उघडण्याचे योग येत आहेत. कुंडलीत तयार झालेला हा दुर्मिळ राजयोग सुचवतो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा अडकलेला पैसा अचानक तुमच्याकडे प्रवाहित होऊ लागेल. हे धन इतक्या अनपेक्षित मार्गाने येईल की तुम्हाला तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, हा धनलाभ केवळ आकस्मिक नसेल तर तो तुमच्या कर्माच्या फळाचा एक भाग असेल. गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही आजवर जे प्रामाणिक कष्ट केले आहेत आणि ज्या कठीण प्रसंगाला तोंड दिले आहे त्याचा हिशोब आता नियती पूर्ण करणार आहे. व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक लाभदायी ठरेल किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुमचा मोठा वाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र इथे गुरुजींनी एक मोलाचा इशाराही दिला आहे. हा येणारा पैसा तुमच्या अहंकाराला खत पाणी घालू शकतो, पण जर तुम्ही या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी केला नाही तर हीच लक्ष्मी तुमच्या विनाशाचे कारणही ठरू शकते. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्यासाठी एक दुधारी तलवार आहे. एका बाजूला अफाट पैसा येण्याची चिन्हे आहेत तर दुसऱ्या बाजूला तुमच्या गुप्त शत्रूच्या नजरा तुमच्या या वाढत्या श्रीमंतीवर लागलेल्या आहेत. मेष राशीच्या जातकांनी या काळात आपले आर्थिक व्यवहार कमालीचे गुप्त ठेवावेत, असा गुरुजींचा सक्त ताकीद आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं या म्हणीप्रमाणे हा येणारा धनलाभ तुमच्या आयुष्यातील कंगाली कायमची मिटवून टाकू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यात नम्रता ठेवावी लागेल. गुरुजींनी या भागात मेष राशीच्या जातकांसाठी एक असा गुप्त उपाय सांगितला आहे जो तुमच्या घराचे नशीब पूर्णपणे पालटून टाकू शकतो. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमच्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा. जेव्हा घरात कंगाली आणि कटकटी वाढतात तेव्हा समजून जा की तुमच्या घरातील ऊर्जेचे चक्र विस्कळीत झाले आहे. यावर उपाय म्हणून गुरुजींनी एक अत्यंत सोपा पण अमोघ मंत्र दिला आहे. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा देवघरात 33 कोटी देवी देवतांचे किंवा तुमच्या कुलदेवतेचे सिद्धचित्र अशा प्रकारे लावा की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्यावर पडेल. मेष राशीच्या जातकांनो, हा केवळ एक फोटो नाही तर तो तुमच्या घरासाठी एक सुरक्षा कवच ठरणार आहे. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की अनेकदा तुमच्या यशावर लोकांची वाईट नजर पडते किंवा काही जण तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी टोनाटोटकासारख्या मार्गांचा अवलंब करतात. जेव्हा तुम्ही कुलदेवतेचा फोटो घराच्या उंबरठ्यावर लावता तेव्हा कोणतीही बाहेरची बाधा किंवा नकारात्मक विचार तुमच्या घराच्या दहलीजला ओलांडू शकत नाही. हा उपाय केल्याने घरातील अशांतता संपून तिथे सुखसमाधानाचे वारे वाहू लागतील आणि कंगालीची जागा समृद्धी घेऊ लागेल. गुरुजींनी पुढे असेही सांगितले आहे की हा उपाय करत असताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. मेष राशीच्या जातकांनी केवळ फोटो लावून थांबायचे नाही तर रोज सकाळी तिथे एक तुपाचा दिवा लावून घरातील सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे. हा छोटासा बदल तुमच्या जीवनातून गरिबीचे सावट कायमचे दूर करेल. ज्या घरामध्ये कुलदेवतेचा वास असतो तिथे कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही, असे गुरुजी ठामपणे सांगतात. हा गुरुमंत्र तुमच्या आयुष्यातील गरिबीच्या अंधाराला संपवून भाग्योदयाचा सूर्य उगवून देईल. गुरुजींनी मेष राशीच्या जातकांसाठी करिअरच्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक पण धक्कादायक खुलासा केला आहे. गुरुजींच्या मते जे जातक आजवर पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता सुवर्णकाळ सुरू झाला आहे. तुम्ही जर एखाद्या छोट्या पदावर कार्यरत असाल तर अचानक तुमच्यावर मोठ्या जबाबदारीचे ओझे टाकले जाईल, पण हे ओझे तुमच्या प्रगतीचे साधन ठरेल. नोकरीमध्ये तुमचे स्थान मजबूत होईल आणि वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा उंचावेल. मात्र गुरुजींनी सावध केले आहे की ही प्रगती पाहून तुमचे सहकारी तुमच्याविरुद्ध गुप्त कट रचण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. नात्यांच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत रहस्यमय संकेत दिला आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचे आगमन होणार आहे जी दिसायला अत्यंत साधी आणि हितचिंतक वाटेल, पण तिचे तुमच्या आयुष्यात येणे हे पूर्वसंचिताचा भाग असेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग प्रबळ होत आहेत, मात्र घरातील मोठ्यांचा शब्द ओलांडू नका. नात्यांमध्ये जो काही तणाव आजवर होता तो आता निवळताना दिसेल. पण लक्षात ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी गुरुजींनी दिलेल्या सावधानतेचा मंत्र आठवा, कारण कधीकधी जवळचीच माणसे स्वार्थासाठी आपला घात करू शकतात. आरोग्याविषयी गुरुजींनी दिलेला इशारा दुर्लक्षित करून चालणार नाही. येणाऱ्या काळात मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः डोकेदुखी, निद्रानाश किंवा पचनाच्या तक्रारी तुम्हाला सतावू शकतात. गुरुजी म्हणतात की शरीरापेक्षा मनाचे आरोग्य सांभाळणे या काळात अधिक गरजेचे आहे. रागावर नियंत्रण मिळवा, कारण तुमचा अतिसंताप तुमच्या रक्तदाबावर परिणाम करू शकतो. रोज थोडा वेळ ध्यानधारणा आणि योगासने केल्यास तुम्ही या संभाव्य शारीरिक व्याधींपासून स्वतःचा बचाव करू शकाल. गुरुजींनी मेष राशीच्या जातकांसाठी या भविष्यवाणीचा समारोप करताना एक अत्यंत मौलिक आणि हृदयस्पर्शी रहस्य उलगडले आहे. त्यांच्या मते जगातील सर्व उपाय, मंत्र आणि रत्ने एका बाजूला आणि आईवडिलांचा आशीर्वाद एका बाजूला. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की ज्या जातकाच्या पाठीशी त्याच्या मातापित्याचा वरदहस्त असतो, त्याच्या कुंडलीतील सर्वात मोठा दोष देखील निष्प्रभ ठरतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामे वारंवार बिघडत आहेत किंवा नशिबाची साथ मिळत नाही, तर एकदा मागे वळून पहा. तुम्ही तुमच्या पालकांचे मन तर दुखावले नाही ना? मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक गुप्त संकेत दिला आहे की येणाऱ्या कठीण काळात केवळ तुमचे आईवडीलच तुम्हाला निस्वार्थपणे आधार देतील. हे जग, तुमचे मित्र आणि नातेवाईक स्वार्थापोटी तुमची साथ सोडू शकतात, पण तुमचे मातापिता हे तुमच्या आयुष्यातील चालते बोलते देव आहेत. गुरुजींच्या मते कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना, मग ते बिझनेस असो, नोकरी असो किंवा एखादा मोठा निर्णय, आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करूनच घराबाहेर पडा. त्यांच्या चरणातून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या सभोवताली एक असे अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्याला शत्रूचे कोणतेही षडयंत्र भेदून जाऊ शकणार नाही. शेवटी गुरुजी कळकळीने विनंती करतात की मेष राशीच्या जातकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून पालकांशी नम्रतेने वागावे. कधीकधी आपण बाहेरच्या जगात मान सन्मान शोधतो, पण खरा सन्मान आपल्या घरातच दडलेला असतो. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेला हा आशीर्वादाचा मार्ग स्वीकारला, तर येणारे कोणतेही संकट तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. उलट ते संकटच तुमच्या भाग्योदयाचे निमित्त ठरेल. लक्षात ठेवा, ज्याचे घर आनंदी त्याचे नशीब बलवत्तर. गुरुजींचा हा शब्द प्रमाण मानून चाललात तर विजयाचे शिखर गाठण्यापासून तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, काळ कितीही कठीण असला तरी लक्षात ठेवा की अंधारानंतरच प्रकाशाचे अस्तित्व जाणवते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सहनशीलतेची आता परिसीमा गाठली गेली आहे आणि नियतीने तुमच्यासाठी सुखाचे ताट वाढून ठेवले आहे. आजवर तुम्ही ज्या वेदना सोसल्या, जो अपमान सहन केला आणि ज्या आर्थिक विवंचनेत दिवस काढले, त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. ग्रहांची स्थिती आता तुमच्या बाजूने झुकली असून तुमच्या आयुष्यातील सर्व कडेकोट बंद दरवाजे एकापाठोपाठ एक उघडत जाणार आहेत. ही केवळ एक नवीन सुरुवात नसून तुमच्या कष्टांचे चीज होणारा हा सुवर्णकाळ आहे. आता तुमचा वनवास संपला असून राज्याभिषेकाची वेळ आली आहे. महादेवांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाका. तुमचे सोन्यासारखे दिवस आता केवळ स्वप्न उरले नसून ते तुमच्या दारावर दस्तक देत आहेत. तुम्ही महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाकाल, कृपा ठेवा असे लिहा आणि या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमची ही नवीन सुरुवात मंगलमय हो.